बाळा, आज तुझे डोळे भरून आले आहेत ना? ज्यांच्यासाठी तू सर्व काही केलंस, तेच आज तुझी किंमत करत नाहीत. ज्यांना तू आपलं मानलं, तेच तुझ्या मनाला जखमा देऊन गेले. पण बाळा, निराश होऊ नकोस रे, कारण मी तुझ्यासोबत आहे. बाळा, आयुष्यात प्रत्येकाला कधीतरी विश्वासघात हा सहन करावाच लागतो. काही लोक आपल्या आयुष्यात येतात फक्त धडा शिकवण्यासाठी. तू त्यांना प्रेम दिलंस, आदर दिलास, मदत केलीस, पण बदल्यात तुला काय मिळालं? तर फक्त दुःख. तुला असं वाटते की आता सर्व काही संपलं आहे. पण लक्षात ठेव, जिथे माणसाची साथ संपते ना, तिथून माझी साथ सुरू होते. तुझ्या मनात साचलेलं सगळं दुःख मला दिसत आहे बाळा. रात्री उशिरापर्यंत जागून केलेला विचार मला कळतो आहे तुझा. तू एकटा नाही आहेस बाळा. आज जी वेदना तुला त्रास देत आहे, तीच उद्या तुझी सर्वात मोठी ताकद बनेल. कारण संकट माणसाला तोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी येतात. ज्यांनी तुला कमी समजलं, त्यांनाच एक दिवस तुझं यश पाहून खूप मोठा धक्का बसेल. त्यासाठी फक्त तुला संयम ठेवायचा आहे, माझं नामस्मरण करत राहायचं आहे आणि योग्य कर्म करत राहायचं आहे. बाळा, रडायचं असेल तर रड, पर हार मानू नकोस. कारण तुझ्यासाठी मी अशी वाट तयार केली आहे, जिथे त्याची तू कल्पना देखील केली नसशील. आज तू दुःखी आहेस, पण हा अंधार तुझा कायमचा नाही बाळा. तुझ्या आयुष्यातला सूर्योदय हा जवळ आला आहे. तुझ्या आयुष्यात आनंदाचे दिवस लवकरच येणार आहेत. हा माझा शब्द आहे तुला. फक्त थोडासा धीर धर. माझ्यावर विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव आणि स्वतःच्या कर्मावरती विश्वास ठेव. कारण हे दिवस तुझे कायमचे नाहीत, ते देखील बदलतील. ज्यांनी तुझा उपयोग करून घेतला, त्यांना देखील त्यांची चूक नक्की कळेल. आणि जेव्हा ते तुझ्या आयुष्यात परत येतील, तेव्हा त्यांना माफ कर. कारण हा देखील तुझ्या कर्माचा एक भाग होता. त्यांच्याकडून तुला दुःख सहन करायचं होतं, ते तू केलंस. त्यांना त्यांची चूक समजली, त्यांना माफ करून टाक. तुझ्या मनाचा मोठेपणा दाखव. कारण मोठं मन असणं हे साधंसुधी गोष्ट नसते बाळा. ते सर्वांनाच पार पाडता येत नाही. ज्याच्यावरती माझा आशीर्वाद असतो, त्या लोकांना फक्त ती पार पाडता येते. बाळा, तुला असं वाटेल, प्रत्येकाने येऊन माझे मन दुखवायचं आणि मी प्रत्येकाला माफ करत राहायचं. असं का स्वामी? पण बाळा, तू माझाच एक भाग आहेस. तुझ्या श्वासात, तुझ्या ध्यासात फक्त मी आहे. त्यामुळे क्षमा करणं, एखाद्या चुकलेल्या व्यक्तीला क्षमा करणं हा देखील माणुसकीचा धर्म आहे. परंतु इथून पुढे लोकांपासून सावध राहायचं देखील तुला काम करायचं आहे. तुझी वाटचाल तू करत राहा. तुझा पाठीवरती माझा आशीर्वाद कायम आहे. हा व्हिडिओ जर तुझ्या काळजाला भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको.